ओके, सो प्रेडिकेटचा यूज कशासाठी केला जातो? बेसिकली प्रेडिकेटचा यूज जो आहे तो कंडिशन्स reusable conditions or filtering purpose. प्रेडिकेट या इंटरफेसचा यूज जो आहे कंडिशन्स ज्या काय आहेत एफ एल्स वगैरे तुमच्या ज्या काही कंडिशनल्स आहेत त्याच्यासाठी मोस्टली याचा यूज केला जातो. जर तुम्हाला पर्टिक्युलर डेटा फिल्टर करायचा असेल तरी सुद्धा याचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देत आहे. इथे क्लास लिहूया आपण नॉन विदाउट फंक्शनल प्रोग्रामिंगचा आपण हा करूया. एक सिंपल वाला एक्झाम्पल प्रेडिकेट यूज करून एक क्लास तयार करत आहे मी. प्रेडिकेट एक्झाम्पल इथे मी मेन हा घेतो. हा प्रेडिकेटचं एक्झाम्पल घेण्या अगोदर तुम्हाला प्रेडिकेट इंटरफेस मध्ये ज्या मेथड आहेत त्या मेथडची माहिती तुम्हाला नक्कीच पाहिजे. तर परत एकदा नोटपॅड प्लस प्लस वर मी दाखवतोय की याच्यामध्ये एक जी मेथड आहे ती अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. टेस्ट नावाची जी मेथड आहे ती जी आहे ती मेथड जी आहे जी अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. आणि हे पण तुम्हाला लक्षात पाहिजे की ही टेस्ट मेथड आहे की तुम्ही जे काही कंडिशन्स देणार आहात, जे काही लॉजिक तुम्ही तिथे पुट करणार आहात त्याचं रिटर्न जे आहे ते फक्त बुलियन मध्येच रिटर्न करणार आहे, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. आणि एक हा जो आहे हा एक पॅरामीटर घेणार आहे. लेट्स सी टाइप टी. टाइप टी मीन्स तुम्ही जो पण ऑब्जेक्ट पाठवणार आहात त्या टाइपचा तो डेटा ऍज अ आर्ग्युमेंट घेणार आहे. दिस इज युअर मेथड सिग्नेचर. लक्षात ठेवा, की अब्स्ट्रॅक्ट मेथडचा जो रिटर्न टाइप आहे तो आहे बुलियन आणि त्याचं नाव जे आहे टेस्ट आहे आणि ती एक आर्ग्युमेंट घेते. देन नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहेत, त्या आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या आहेत. तर डायरेक्टली आपण इथे जाऊ शकतो. प्रेडिकेट, मी इथे जस्ट एक प्रेडिकेट घेतो. प्रेडिकेट इंटरफेस आणि याच्यावर जाऊया आपण. तर तुम्हाला जर का स्क्रीन दिसत असेल तर बघा, हा जो आहे ही जी मेथड आहे ती तुम्हाला दिसली आहे. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजूनही काही मेथड आहेत पण त्या अब्स्ट्रॅक्ट मेथड नाहीयेत, त्या डिफॉल्ट मेथड आहेत. तर डिफॉल्ट मेथड काय आहेत, कशासाठी वापरतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये कोणत्या मेथड आहेत अवेलेबल? अँड मेथड आहे, देन निगेट मेथड आहे, अँड ऑर मेथड सुद्धा असायला पाहिजे. इज इक्वल सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे बट ती इंटरनली यूज केली जाईल. चेक करा. तर बेसिकली तुमच्याकडे किती टोटल मेथड आहेत? एक अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, आणि जॉईनिंग साठी मल्टिपल कंडिशन साठी अँड ऑर, आणि ज्याला आपण नॉट म्हणतो तिथे आपल्याला निगेट जी आहे ही आपण घेऊया. 3 मेथड ज्या आहेत. तर प्रेडिकेट या इंटरफेस मध्ये एकूण किती मेथड आहेत ज्या आपण यूज करणार आहोत बेसिकली? तर पहिली आहे अब्स्ट्रॅक्ट मेथड टेस्ट, दुसरी आहे अँड ऑर आणि निगेट. पण ह्या दोन्ही या ज्या बाकीच्या ज्या आहेत त्या तुमच्या जॉईनिंग साठी आहेत, कंडिशन जॉईनिंग साठी. ओके, हा झाला तुमचा प्रेडिकेट इंटरफेस बद्दलची माहिती. आता आपण त्याला प्रॅक्टिकली आपण तयार करून बघूया की काय त्याचा फरक आहे. सोप्या याच्यामध्ये करायचा प्रयत्न करूया. मी सध्या कुठल्याही प्रकारचं प्रेडिकेट हा इंटरफेस वापरत नाही, एक सिंपल प्रोग्राम करत आहे. नॉर्मली एक मार्क्स घेऊया, INT मार्क. लेट्स सी INT मार्क्स. जर इफ मार्क ग्रेटर दॅन 40 असतील
तर हा पास असेल, पास, एल्स फेल असेल. चला आउटपुट काय येईल याचं? याचं आउटपुट काय येईल? येस, याचं जे आउटपुट आहे ते फेलच येणार आहे. Great. Function interface. Using this. Yes, correct. Failed आहे. आता लेट मी नो. सेम माझ्याकडे अजून एक मेथड आहे. लेट्स सी तुमच्याकडे अजून ही मेथड आहे. तो अजून एक कोड आहे तुमच्याकडे. इफ मार्क ग्रेटर दॅन 90 then system.out.println pass with A grade. सो जेव्हा तुम्हाला नॉर्मली तुम्ही अशा पद्धतीने कंडिशन जे आहे, लॉजिकल जे आहे, प्रेडिक्शन जे आहे तुमचं, तुम्ही असं रेग्युलरली यूज करता हे तुम्हाला माहिती आहे. पण काय तुम्ही हे जे लॉजिक आहे, जे तुम्ही इथे लॉजिक वापरलेलं आहे तेच लॉजिक तुम्हाला खालीही यूज करावं लागत आहे. अजून तुम्ही जिथे जिथे तुम्ही हा यूज करणार आहात, जर सपोज तुमचं मल्टिपल ठिकाणी तुम्ही हे लॉजिक यूज करत आहात, काय हे तुम्हाला डुप्लिकेट केल्यासारखं वाटत नाही? की मला हा जो लॉजिक आहे सेम लॉजिक मला सगळीकडे पास करायचा आहे, फक्त त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू मी चेंज करणार आहे. लेट्स सी, त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या चेंज करणार आहे. हा झाला पहिला प्रॉब्लेम, की आपण ही जी लिहिली जी कंडिशन आहे ना, ही रियुजेबल नाही करता येत. मल्टिपल ठिकाणी आपल्याला यूज करता येत नाही. आपल्याला डायरेक्टली कोड जो आहे तो लिहावा लागतो. ठीक आहे. जर का मला मार्क्स मार्क जे आहे मार्क्स ऐवजी दुसरा प्रॉब्लेम, मार्क्स ऐवजी अगोदर मार्क होता, आता मार्क ऐवजी जर का मार्क झाला तर मला किती ठिकाणी चेंज करावं लागणार आहे आता? माझा व्हेरिएबल चेंज झाला तर मला किती ठिकाणी चेंज करावं लागेल आता माझ्या कोडला रन करण्यासाठी? बघा, मीन्स दोन टाइम्स. पहिला प्रॉब्लेम की तुम्हाला ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत तुम्हाला डायरेक्टली ते द्याव्या लागतात. दुसरा प्रॉब्लेम, जर का काही चेंजेस जर करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागतं? सगळ्या ठिकाणी चेंजेस करावे लागतात. सो दिस इज काइंड ऑफ द ड्रॉबॅक. सो एनी सोल्युशन वी हॅव, की आपल्याला कोर मेथड मध्ये इथे काहीही चेंजेस करण्याची गरज नाही पडली पाहिजे. जी काही चेंजेस करण्याची गरज आहे ती एकाच वेळेस करण्यात यावी, एकाच सिंगल लोकेशन वरून ती करण्यात यावी. ओके, तर हे कसं काय पॉसिबल आहे? लेट्स सी कसं काय पॉसिबल आहे. तर युझिंग प्रेडिकेट फंक्शन. आता मी इथे एकच कंडिशन घेतली म्हणून इनफ आहे, ठीक आहे. पण इथे 10ही कंडिशन असू शकतात, 20ही कंडिशन असू शकतात, किंवा मला काही कंडिशन कमीही करायच्या असतील. तर मला इथे येऊन लेट्स सी जर का मला अजूनही लिहायचं असेल तर मल्टिपल कंडिशन इथे देणं
जो कोड आहे तो कोड खूप लेंदी होऊन जातो, म्हणजे रिडेबल राहत नाही. जर का मग इथे 20 कंडिशन जर दिल्या ना, हा जो कोड आहे, हा कोड जो आहे तो एक तर हा कोड दिसायला चांगला दिसत नाही मल्टिपल कंडिशन दिल्यामुळे. तर आपण टाकून घेऊया बरं, ठीक आहे तुम्हाला. लेट्स सी आपण तो कोडच टाकून घेऊया. हा तरी कोड माझा छोटा आहे सपोज, बट आपण मोठा कोड करूया. लेट्स सी. प्रॉब्लेम नंबर 1. कोड जो आहे तो लेंदी होतो मल्टिपल कंडिशन अशा इथे टाकल्यानंतर. प्रॉब्लेम नंबर 2 की ही जी कंडिशन जर आपल्याला दुसरीकडे कुठे वापरायची असेल सेम कंडिशन, तर आपल्याला ही हा जो कोड आहे कॉपी पेस्ट करावा लागेल, म्हणजे कोड तुमचा डुप्लिकेट होणार दुसरा. तर त्याच्यावर ओव्हरकम म्हणजे सेम जी कंडिशन आहे दुसऱ्या ठिकाणी वापरावी. रियुजिबिलिटी महत्वाची आहे. तिसरं आहे रीडेबिलिटी, जी की तुम्हाला हे रीड करायला कठीण होते. मार्क्स हे कशासाठी केलंय, का केलंय हे माहिती नाही. ओके, ग्रेट. मग याच्यावर सिंपलसा एक उपाय केलेला आहे की मेंटेनेबिलिटी ठेवण्यासाठी, रीडेबिलिटी ठेवण्यासाठी आणि रियुजिबिलिटी, हे 3 शब्द लक्षात ठेवा. फंक्शनल प्रोग्रामिंगचा यूज केला जातो. इथे मी घेतलेला आहे प्रेडिकेट हा, आणि जस्ट सिम्पली तुम्हाला जे काही लिहायचं आहे याचा पर्पज काय आहे, रिझल्ट पास क्रायटेरिया. मी हे नाव तुम्ही काहीही ठेवू शकता, पण जी कंडिशन तुम्ही यूज करता तेच नाव ठेवणं गरजेचं असतं, ते जास्त कम्फर्टेबल आहे. प्रिडिकेट इथे तुम्हाला दिसत आहे की टाइप टी रिटर्न होणार आहे. मी इथे लिहितोय पास क्रायटेरिया, पास क्रायटेरिया, आणि इक्वल टू लांबडा एक्सप्रेशन कसा लिहितात तर तुम्हाला माहितच आहे. लांबडा एक्सप्रेशन लिहिण्यासाठी एरो स्टार्ट होतो, आणि इथे तुम्हाला जी काही कंडिशन घ्यायची आहे, जी काही कंडिशन असायची तुमची, आणि इथे आपण बघितल्याप्रमाणे हा रिटर्न करतो बुलियन आणि डेटा घेतो कुठला तरी एक आर्ग्युमेंट. तर आपल्याला आर्ग्युमेंट मध्ये काहीतरी पास करायचं आहे. सपोज पर्टिक्युलर व्हॅल्यू जी आहे ती, तर तुम्हाला जर का मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्ही मार्क्स घ्या. देन तुम्हाला कंडिशन लावायची आहे मार्क्स, मार्क्स ग्रेटर दॅन, मी एकच कंडिशन लावतोय, लेट्स सी 45. Operator cannot use. Type integer. पण इथे याला सांगितलेलं आहे की माझा हा जो डेटा टाइप आहे तो जो आहे इंटिजर आहे. ओके, आणि मी इथे कंडिशन दिलेली आहे लांबडा एक्सप्रेशन हा माझा व्हेरिएबल आहे, आणि जर का मार्क्स जे आहे 45 असेल तर हा काय रिटर्न करेल, ट्रू रिटर्न करेल. ठीक आहे, बस. आता मी इथे कुठल्याही कंडिशन टाकणार नाही. मला जे आहेत इथे जे आहेत कुठल्याही प्रकारच्या कंडिशन टाकणार नाही. जस्ट मी इथे लिहिणार आहे पास क्रायटेरिया, पास क्रायटेरिया. कारण की मी स्टॅटिक मेथड मध्ये वापरतो डॉट टेस्ट, आणि तुम्हाला तुमचा जो काही व्हेरिएबल आहे तो पास करायचा आहे. That's it. आता हा जो कोड आहे तुमचा, तुम्हाला कितीही कंडिशन्स इथे तुम्ही अपेंड करा, इथे तुम्हाला तो कोड जो आहे तो खराब दिसणार नाही. इवन दो तुमच्या कितीही मेथड असतील, लेट्स सी आता ही एकच मेथड आहे, इथे कितीही मेथड असतील तुमच्या, ज्यांना कंडिशनची गरज आहे त्यांना हा पास क्रायटेरिया तुम्ही पास करू शकता. तो इथे तुमचा जो काही कोड आहे तो जास्त जो आहे कुठल्याही प्रकारचा असा वेगळा नाही समजणार, आणि इथे तुम्हाला समजेल की ही जी कंडिशन आहे पास क्रायटेरिया साठी कंडिशन आहे. अगोदर तुम्हाला हे रीड करून समजायला लागायचं, म्हणजे लॉजिक ओळखावं लागायचं
की हे लॉजिक काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे म्हणून आपल्याला ते पास द्यायचं आहे. पण इथे तुम्हाला लिहिल्यानंतर पास क्रायटेरिया आहे हा लगेच तुम्हाला ओळखून येता येईल. दॅट्स इट. एवढंच आहे. तुम्हाला प्रेडिकेट फंक्शन अशा पद्धतीने लिहायचं असतं. ओके, बट वन मोर थिंग, जर का माझ्याकडे एकापेक्षा जास्त कंडिशन जर घ्यायच्या असतील, माझ्याकडे जर का एकापेक्षा जास्त प्रेडिकेट असतील, फॉर एक्झाम्पल बघा तुमच्याकडे स्टॅटिक प्रेडिकेट, इथे स्टॅटिक मी का घेतोय कारण की मी हे जे वापरलेलं आहे ते मेन मेथड मध्ये वापरलेलं आहे आणि ती स्टॅटिक मेथड आहे म्हणून मी हे स्टॅटिक यूज करत आहे. इंटिजर देन दूसरा क्रायटेरिया मी यूज करत आहे एवरेज क्रायटेरिया एम मार्क लैम्ब्डा एक्सप्रेशन मार्क लेस देन 90 असतील 60 घेतो 60 असेल. मला काय पाहिजे की मला असा जो डेटा आहे मला असा पाहिजे की ज्याचा 40 अबव अँड लेस दॅन 60. सो आता मला इथेच तो पाहिजे आहे तर मग मी एक्स्ट्रा ही जी काही क्रायटेरिया यूज केलाय तो कसा ऍड करणार. लेट्स सी. याच्यानंतर तुम्हाला फक्त लिहायचं आहे तुम्हाला अँड आणि तुम्हाला पास करायचा आहे तो ऍव्हरेजचा क्रायटेरिया अँड शेवटी घ्यायचे तुम्हाला टेस्ट. सिंपल. जेवढे काही तुमचे आता अँड येतील ते टेस्टच्या अगोदर तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्हाला इथे रिडेबल होतं की पास क्रायटेरिया आहे, ऍव्हरेज क्रायटेरिया आहे, बरेचसे. बर, अजून एक एक्झाम्पल बघूया एम्प्लॉय लिस्ट मध्ये. जिथे एम्प्लॉय लिस्ट एक्झाम्पल केलेलं आहे तुम्हाला स्क्रीन दिसतच असेल आणि हा आपण वापरणार आहोत. मला जे सॅलरी आहे ज्यांची सॅलरी 40,000 अबव आहे, 40,000 अबव आणि 60,000 बिलो इक्वल टू अशा एम्प्लॉयचा डेटा मला पाहिजे आहे. अशाच एम्प्लॉयचा डेटा जे आहे ते मला डिस्प्ले करायचा आहे. तर चला प्रेडिकेट यूज करून कसा करणार, तर इथे घेणार प्रेडिकेट आणि इथे सगळ्यात महत्वाचं आहे जेनेरिक्स याला म्हणतात, डायमंड ब्रॅकेट मध्ये तुमचा जो काही आर्ग्युमेंट टाइप आहे तो तुम्हाला इथे द्यावा लागेल कारण की माझा जो डेटा आहे तो एम्प्लॉईचा आहे. ठीक आहे, मी इथे तुम्हाला तो पुट करतोय. ग्रेटर दॅन 40, जस्ट तुम्हाला समजण्यासाठी लिहितो इथे. आणि इथे सॅलरीचा जर तुम्हाला येस सॅलरी जी आहे तुम्हाला ती सॅलरी घ्यावी लागणार आहे. तर एम्प्लॉयची सॅलरी जी आहे EMP, जस्ट मी एम्प्लॉय अँड एम्प्लॉय मध्ये जी सॅलरी आहे एम्प्लॉय डॉट गेट सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 40,000. ही एक कंडिशन झाली. दुसरी जी कंडिशन आहे प्रेडिकेट त्याच्यामध्ये ही सेमच ऑब्जेक्ट असणार आहे आपला एम्प्लॉय अँड लेस दॅन 60 एम्प्लॉय इन एम्प्लॉय डॉट गेट सॅलरी लेस दॅन इक्वल टू 60. आता ह्या दोन कंडिशन ज्या आहेत तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि मला तो डेटा डिस्प्ले करायचा आहे ज्यांची सॅलरी या रेंज मध्ये आहे. तर मी कसं करणार, इथे यूज करणार आहे इथे इफ ग्रेटर दॅन सॅलरी करायची डॉट अँड
अँड आणि दुसरा जो आहे तो लेस दॅन 60 आणि फायनली टेस्ट आणि त्याला डेटा पास करायचा आहे आपला emp डॉट गेट सॅलरी. बघा हा याच्यामधला जो डेटा आहे तो पास केला दादा आहे इथे आणि याला सॉरी पूर्ण ऑब्जेक्ट पास करायचा. सो आता तोच ऑब्जेक्ट दिसेल, त्याच ऑब्जेक्टची डिटेल दिसेल, तेच एम्प्लॉय दिसतील ज्यांची सॅलरी जी आहे ती 40 अबव आणि 60 बिलो आहे. याला मी एक्झिक्यूट करतो. बघा बाकीच्या डेटा जो आहे तो दिसणार नाही. आणि इव्हन दो हा जो क्रायटेरिया आहे तुम्ही कुठल्याही याला ऍज अ पास करू शकता. ही जी काय कंडिशन आहे तुम्हाला पहिली गोष्ट आहे म्हणजे की तुम्हाला जर काही मल्टिपल वेळी वापरायची असेल तर तुम्ही एकदाच कंडिशन लिहून ठेवा आणि मल्टिपल वेळेस कुठे जिथे वापरायचे तिथे वापरू शकता. रियुजेबिलिटी तुम्हाला अचीव झाली. जर तुम्हाला चेंज करायचे असतील काही कंडिशन म्हणजे मेंटेनन्स करायचं असेल तर तुम्ही इथे एक्स्ट्राही ऍड करू शकता. सम कंडिशन जर का तुम्हाला असं जाणवलं की नाही आता हे एम्प्लॉईची सॅलरीची कंडिशन जी आहे ती चेंज झाली आणि 50 झालेली आहे तर तुम्ही इथून चेंज करू शकता सिंगल हँडेडली. आणि हा जिथे जिथे यूज केलेला आहे तिथे तिथे तुम्हाला चेंज करायची गरज नाही. तुम्हाला त्याची गरज नाही पडणार. ही झाली मेंटेनेबिलिटी. तो रिडेबिलिटी म्हणजे काय की तुम्हाला हे समजत आहे की ग्रेटर दॅन 40 आहे याच्यामध्ये ही वाचायची गरज नाही पडत आहे तुम्हाला. हे या व्हेरिएबलच्या नावावरून तुम्हाला समजत आहे की अरे ग्रेटर दॅन इथे मी असंही लिहू शकलो असतो ग्रेटर दॅन एम्प्लॉय सॅलरी असंही लिहिलं तर तुम्हाला रिडेबिलिटी सुद्धा इथे येते. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे फंक्शनल इंटरफेसेस वापरायचे आहेत. ओके तर मला कोण सांगेल आता की मला जर का फक्त आय डी 13 लेस दॅन 13 आणि ग्रेटर दॅन 5 पाहिजेत असतील तर काय करावं लागेल. तर काय करावं लागेल. तर ते एम्प्लॉय डॉट गेट सॅलरीच्या तिथे पुढे चेंजेस करायला लागतील. ओके ग्रेट. ओके ठीक आहे. ते तुम्हाला चेंजेस करायचे. आता मी तुम्हाला फक्त 2 मेथड सांगितलेले आहेत. टेस्ट मेथड ही सर्वात शेवटी आहे आणि तुम्हाला अँड ही मेथड वापरायची आहे. अँड कधी वापरतात हे तुम्हाला माहित पाहिजे. जेव्हा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करायचे असतील तेव्हा तुम्ही अँड वापरता. पण याच्यामध्ये अजूनही 2 मेथड अवेलेबल आहेत ज्या आहेत तुमच्या कोणत्या आहेत ऑर आणि नेगेट. ऑरचा अर्थ असा आहे की या दोन पैकी कोणतेही एक जर आला तर तुम्हाला यूज करता आला पाहिजे. जस्ट इथे चेंज होतो फक्त ऑर, बाकी तुमचं ऍज इट इज आहे. सो मी आज याच्या असाइनमेंट बनवणार आहे प्रेडिकेटवर आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत युझिंग जावा 8 चे फंक्शनल वापरून. सो हा होता तुमचा प्रेडिकेट फंक्शन जो फंक्शनल इंटरफेस आहे. आता दुसरा जो आहे तो तुमचा आहे फंक्शनल इंटरफेस जो आपण कव्हर करणार आहोत. फंक्शनल इंटरफेसचं एक्झाम्पल ही खूप सोपा आणि छोटा आहे. आ, 15 मिनिटामध्ये आपलं सेशन संपेल. मेन बरं सुदीप मला 3 कोणते आपण का आपण का वापरत आहोत फंक्शनल इंटरफेस, त्याने काय फायदा आहे आपल्याला. प्रेडिकेट असो किंवा काहीही असो 3 फायदे सांग मला. मी आत्ता सांगितलेले आहेत ते. पहिला आहे रिडेबिलिटी आहे पहिला. यस दुसरा रिडेबिलिटी आहे, रियुजेबिलिटी आहे आणि मेंटेनेबिलिटी आहे.
तर Yes. त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. नाहीतर आपण डायरेक्टली मेथड मध्ये लिहू शकतो लॉजिक. इफ एल्स कंडिशनने आपल्याला ते लिहिता येतं, काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. आणि तिथे लेंदी दिसतं, मेंटेनेबिलिटी राहत नाही, त्याच्यासाठी आपण तो यूज करतो. नाव आता फंक्शन हा जो आहे, फंक्शन नावाचा जो फंक्शन नावाचा फंक्शनल इंटरफेस, त्याच्याबद्दल आता आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट दिली जाते आणि त्याच्याकडून रिटर्नही मिळतं, जसं सेम प्रेडिकेट कडून मिळतं. सो याचा यूज आपण पाहणार आहोत फंक्शनचा. आणि रीड करताना लक्षात ठेवा, इथे जेव्हा तुम्ही असं बघता टी फॉर टाईप आणि आर फॉर रिटर्न, म्हणजे हे इनपुट आर्ग्युमेंट आहे. पहिला जो आहे तो इनपुट द्यायचा आहे आणि आर फॉर रिटर्न पण तुम्हाला मिळणार आहे. जर का इथे एकच असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला फक्त आणि फक्त एकच इनपुट मिळणार आहे, एकच इनपुट तुम्ही देणार आहात. तर आपण पुढे बघूया याचं. तर इथे तुम्हाला दोन्ही गोष्टी द्याव्या लागणार आहेत. इनपुट काय देताय, लेट्स सी मी देतो स्ट्रिंग सपोज फॉर एक्झाम्पल साठी, आणि आउटपुटही तो देतोय सपोज स्ट्रिंग. एकदम सिंपल एक्झाम्पल घेतोय मी. आणि मला काय करायचं माहितीये का, की मला जे स्ट्रिंग भेटणार आहे मला त्याला अप्पर केस मध्ये करायचंय कन्वर्ट. कशामध्ये, सपोज अप्पर केस मध्ये फॉर एक्झाम्पल. कुठलाही तुम्ही व्हेरिएबलचं नाव काहीही घेऊ शकता, कुठल्याही प्रकारची डिपेंडेबिलिटी नाही. तुम्ही हेच घ्यायला पाहिजे, तेच घ्यायला पाहिजे. मी एसटीआर नावाचं घेतलेलं आहे आणि इथे एसटीआर डॉट टू अप्पर केस केला. हे स्ट्रिंगची जी आहे टू अप्पर केस, एसटीआर डॉट फक्त मला अप्पर केस पाहिजे. हे इनबिल्ट फंक्शन आहे स्ट्रिंगचं, जो की तुम्ही जो काही स्ट्रिंग याला पास कराल त्याला ऑटोमॅटिकली अप्पर केस मध्ये करेल. तर हा जो आहे हा झाला तुमचा सिंपलचा एक फंक्शन इंटरफेसचा यूज करून तुम्ही अप्पर केस मध्ये कन्वर्ट करताय. पण ह्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की ही मेथड कुठली आहे फंक्शन मधली. तर ही जी मेथड आहे ही अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. काय नाव आहे हिचं, अप्लाय. फंक्शन इंटरफेस मध्ये अप्लाय ही अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे आणि हा रिटर्न करतो आर टाईप आणि इनपुट आर्ग्युमेंट घेतो टी. आणि याच्या नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड सुद्धा तुम्हाला यूज करायच्या असतात. तर बघा, कंपोज ही नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. देन अँड देन ही मेथड तुम्हाला अवेलेबल आहे. कंपोज आणि अँड देन, या दोनची माहिती पाहिजे. तुम्ही जसं प्रश्नाची उत्तर देता इंटरव्ह्यूला तसं त्याला चांगलं वाटतं आणि तुम्हाला विचारतो, "ओ, तुम्हाला फंक्शन इंटरफेस माहिती आहे, ओके, देन लेट मी टेल मी देन हाऊ मेनी मेथड्स आर देअर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कंपोज अँड देन", असंही विचारलं जातं. जसजसे तुम्ही प्रश्नाचे उत्तर पॉझिटिव्ह देतात तसतसे सिलेक्शन चान्सेस तुमचे हाय होत जातात. ही खूप सोपी गोष्ट आहे, पण विचारताना इंटरव्ह्यूअरला खूप मजा येते हे विचारताना. ओके, तर आपल्याकडे फंक्शन इंटरफेस मध्ये कोणती अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे मला सांगा, आणि काय रिटर्न करते ती, आर रिटर्न करते, आणि फंक्शनचं नाव काय आहे त्या, अप्लाय. अप्लाय. येस. काय घेते ती, टी टाईप, आणि जे काही नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड्स आहेत त्याच्यामध्ये कुठली आहे, अँड देन मोस्टली करून वापरतात. अँड देन हा काय घेतोय, ऑब्विसली हा फंक्शनच घेतोय, जो आहे फंक्शनच घेतोय. दुसरा जो आहे तो कुठला आहे, कंपोज आहे. ठीक आहे, हे दोन्ही आहेत आणि दोन्ही रिटर्न जे आहेत ते फंक्शनच घेतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे आहे ते नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड मोस्टली करून तेच पॅरामीटर घेतात जे ज्या इंटरफेस साठी बनवलेले असतात. तर हे जे मेथड आहेत ना, हे लक्षात ठेवणं खूप सारं गरजेचं आहे तुमच्यासाठी. सगळ्यात महत्वाचं हे विचारतात क्युरिओसिटीने. ओके, हा तुम्ही एक्झाम्पल पाहिलेला आहे. आता आता याला एक्झिक्यूट कसं करायचंय, खूप सिंपल आहे. जस्ट तुम्ही इथे यायचं आहे
माझ्याकडे सपोज स्ट्रिंग आहे नेम अँड स्टॅटिक करावं लागेल कारण की मी मेन मेथड मध्ये वापरत आहे याला. नेम डॉट इथे आपल्याला वापरायचा आहे तुमचं जे काही अप्पर केसचा जो फंक्शन आहे तो डॉट अँड त्याची जी ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे अप्लाय ती आणि पास करायचं आहे तुम्हाला ते नेम. दॅट्स इट. इथे बघा सगळं जे नाव आहे ते मी काय केलंय स्मॉल मध्ये केलंय पण मी ते अप्पर केस मध्ये कन्वर्ट करत आहे. तर चेक करा की ते अप्पर केस मध्ये कन्वर्ट होतंय का. ओके झालं. आता जर का तुम्हाला फक्त हेच नाही कुठल्याही फंक्शन मध्ये कुठल्याही मेथड मध्ये एखादा कुठलाही डेटा जो आहे तो जर अप्पर केस मध्ये करायचा असेल एखादा स्ट्रिंग तर तुम्ही फक्त परत परत तुम्हाला ते टू अप्पर केस मेथड कॉल करायची गरज नाही. हा तुम्हाला जस्ट सिम्पली तिकडे पास करून द्यायचा असतो. कुठेही यूज करा जस्ट अप्पर केस आणि आपला यूज करा असं तुम्हाला लॉजिक लिहायची गरज नाही. आता इथे आपण खूप छोटा परफॉर्मन्स करतो ऑपरेशन म्हणून एका सिंगल लाईन मध्ये हे ऑपरेशन आहे पण रिअल टाइम मध्ये हा कमीत कमी 20 ते 25 लाईनचा कोड असतो. मग काय हे प्रत्येक वेळेस जिथे मला अप्पर केस पाहिजे तिथे 20-25 लाईनचा कोड लिहत बसण्यापेक्षा आपण एकाच ठिकाणी लिहायचा आणि यूज करायचा हा त्याचा मेन पर्पज आहे. हा झाला तुमचा फंक्शन इंटरफेस. आणि काहीच मला इन्स्टिट्यूट मध्ये जावं लागणार